घटना आहे सुनीताची. जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सुनीता शिंदे या 40शीतल्या महिलेचं कुटुंब गावात साध्या आणि शांत स्वभावासाठी ओळखलं जायचं. पतीसोबत त्या शेतीची कामं सांभाळायच्या आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या. त्यांना एक 13 वर्षाचा मुलगा होता, जो गावातील शाळेत 7वीत शिकत होता. सुनीता आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करायची. त्यांच्या शिक्षणापासून प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची ती काळजी घ्यायची. गावात सगळे त्याच्याकडे एका निष्पाप मुलाप्रमाणेच पाहायचे. त्याच्या मनात काय सुरू आहे याची कल्पनाही कोणाला नव्हती. घटना घडण्याच्या काही दिवस आधी सर्व काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू होतं. सुनीता रोजप्रमाणे शेतात जात होती, घरची कामं करत होती आणि मुलाचीही काळजी घेत होती. मुलगा शाळेतून जाऊन परत यायचा आणि उरलेला वेळ मोबाईलवर घालवायचा. लहान वयामुळं घरच्यांना त्याचं ते फारसं गंभीर वाटत नव्हतं, पण त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं याची कल्पना कोणालाच नव्हती. त्या दिवशी सकाळीही नेहमीसारखीच उजाडली होती. सुनीता काही कामानिमित्त घराबाहेर पडली. दुपार झाली, संध्याकाळ जवळ आली, पण ती घरी परतलीच नाही. सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित शेतात जास्त वेळ लागला असेल. मात्र वेळ जसा जसा पुढे सरकत गेला तशी तशी चिंता वाढू लागली. फोन करूनही संपर्क होत नव्हता आणि गावभर शोध सुरू झाला. रात्र होण्याच्या सुमारास काही ग्रामस्थ शेताच्या दिशेनं गेले. तिथले दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एका ठिकाणी सुनीता गंभीर जखमी अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापती होत्या. तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिसर बंद करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली. पण त्या क्षणी सर्वात मोठा प्रश्न एकच होता, हे नेमकं केलं तरी कुणी? दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावात एकच चर्चा सुरू झाली. कोणी म्हणत होतं हा जुना वाद असावा, तर काहींना चोरीचा संशय होता. काही जणांनी बाहेरगावच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला. प्रत्येकाच्या तोंडी वेगळी कथा होती, पण कोणाकडेही ठोस पुरावा नव्हता. पोलिसांनी घटनास्थळावरील प्रत्येक वस्तू बारकाईनं तपासायला सुरुवात केली. छोटातल्या छोटा धागाही त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता. दरम्यान तपास जसं पुढे गेला तसं तसं पोलिसांनी सुनीताच्या शेवटच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. ती कोणाला भेटली होती, कुठं गेली होती, तिच्याशी शेवटचं बोलणारा व्यक्ती कोण होता याचा शोध आता घेतला जाऊ लागला. अनेक लोकांची चौकशी झाली, पण तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात एक गोष्ट आली. घरातीलच एका व्यक्तीच्या हालचाली आणि उत्तरांमध्ये विसंगती दिसत होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुनीताचाच 13 वर्षाचा मुलगा होता. सुरुवातीला पोलिसांनी त्याची चौकशी केवळ माहिती मिळावी म्हणून केली. त्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण अनुभवी अधिकाऱ्यांना त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्यामुळे त्याच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात आली. चौकशी जशी जशी वाढत गेली तसं तसं त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होत गेला. काही प्रश्नांची तो वेगवेगळी उत्तरं देऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी संयमानं चौकशी सुरू केली. अखेर बराच वेळ उलटल्यानंतर तो अचानक शांत झाला आणि त्यानं जे सांगितलं ते ऐकून अधिकारीही काही क्षण स्तब्ध झाले. त्या मुलाने कबूल केलं की काही दिवसांपूर्वी आईनं त्याचा मोबाईल फोन वापरण्यासाठी घेतला होता. त्यानंतर तो फोन पाण्यात पडून खराब झाला. त्या गोष्टीचा राग त्याच्या मनात सतत साचत गेला. बाहेरून तो सामान्यपणे वागत होता, पण मनात आईबद्दल सुडाची भावना वाढत होती. शेवटी त्याच रागानं त्याच्याकडून एक भयंकर पाऊल उचललं गेलं. घटनेच्या दिवशी रागाच्या भरात त्यानं जवळ पडलेल्या दगडाने स्वतःच्या आईच्या डोक्यावर वार केल्याची कबुली दिली. गंभीर दुखापत झाल्यानंतर ती जागीच कोसळली. त्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेला आणि काही घडलंच नाही अशा पद्धतीनं गावात वावरत राहिला. त्यामुळे सुरुवातीला कोणाचाही संशय त्याच्यावर गेला नव्हता. या कबुलीनंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम पुन्हा तपासला. घटनास्थळावरील पुरावे, मुलानं सांगितलेली माहिती आणि इतर तपासातील धागेदोरे याची पडताळणी करण्यात आली. तपासात अनेक बाबी जुळून आल्या. त्यानंतर अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी त्याला बाल व्यवस्थेकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. स्वतःच्या आईचाच जीव मुलानं घेतल्याचे समजताच प्रत्येक जण हादरला. सुनीताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका क्षणाच्या रागानं एका आईचा जीव गेला आणि अल्पवयीन मुलाचं संपूर्ण भविष्य अंधारात गेलं. या घटनेनं एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणला. लहान वयात वाढणारा राग, भावनांवर नियंत्रण नसणं आणि क्षणिक संतापातून घेतलेले निर्णय किती भयंकर परिणाम घडवू शकतात याचं हे अत्यंत वेदनादायी उदाहरण ठरलं. मोबाईल पुन्हा विकत घेता येतो, पण आईचं प्रेम आणि गेलेला जीव कधीच परत मिळत नाही. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित यंत्रणा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करते.
मात्र जालना जिल्ह्यातील त्या छोट्याशा गावात आजही या घटनेची चर्चा सुरू आहे। एका क्षणाच्या संतापानं एका आईचा जीव गेला, एका अल्पवयीन मुलाचं भविष्य उद्ध्वस्त झालं आणि संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी दुःखात बुडालं।